एव च सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षरो उच्यते. तेव्हा इथे नाही का ज्ञानी अज्ञानी याचं प्रकाशन कोण करतो? आत्माच करतो. तेव्हा आणि निरुपाधिक तत्वामध्ये ही जी व्याप्ती आहे ना, ती व्याप्ती काय केली? संपवली. अर्जुनाने प्रश्न केला, ते निरुपाधिक तत्व तुम्ही आम्हाला काय करा? त्याचं उत्तर आहे पाहिजे. भगवान उत्तर देऊन सांगतात. तेव्हा विचारलं आहे उपाधी, निरुपाधिक उपाधी, सांगतात भगवान काय? विचारलं काय? वाडा म्हटलं श्रीखंड, वाढते पिटलं. ही उपाधी किती प्रकारची आहे? 2 प्रकारची. द्वाविम पुरुष क्षरक्षाक्षर एक क्षर आणि दुसरं कोण? क्षरच सर्वांनी प्राणी मात्र आहे ना, त्यांचा नाशिवंत स्वभाव आहे ना. बरं, कोणता स्वभाव आहे? जेवढी भरून उपाधी आहे तेवढं. जेवढी भरून उपाधी आहे ती अविनाश स्वरूपाची आहे का? ज्याला ज्याला उत्पत्ती असते त्याला नाश असतो. उपजेते आणि पण आणखी आणि ज्याला उत्पत्तीच नाही, न जाये इंद्रिय देवा, उत्पत्तीच नाही म्हणून मरतही नाही. तेव्हा 2 प्रकार घेतलेले. क्षर याची उपाधी आहे नाशवंत, आणि अक्षर याची उपाधी आहे नाशवंत नाही पण अक्षर म्हणता येत नाही. अक्षर म्हणायचं झाला पण अक्षर स्वरूपाचा विचार करते वेळी परमात्माच अक्षर आहे. म्हणजे यांना अक्षर का म्हणायचं? काही काळापुरतं काय करायचं? म्हणायचं. पण अक्षर जायचं. गीतेमध्ये आहे ना, 11व्या अध्यायामध्ये तिथे घेतलंय. तिथं पुरुष श्लोक आहे बा, सुंदर श्लोक आहे, मला आठवत नाही. कारण परमात्म्याला सुद्धा अक्षर म्हटलेलं आहे नाही का? जेव्हा नंतर आठवलं म्हणजे जेव्हा मग अक्षर शब्दही मायेलाही सुद्धा वापरलेला आहे आणि अक्षर अज्ञानालाही वापरलेला आहे आणि अक्षर शब्द परमात्म्याला वापरलेला आहे. पण या नाही नाश कोणाला जरी अक्षर आपण म्हणत असलो तरी त्याला नाश आहे. ज्ञान झालं की अज्ञान संप. पण परमात्म्याचा काय होत नाही, नाश होत नाही. आता 11व्या अध्यायामध्ये गोड श्लोक आहे. हे सर्व परमात्मा दाखवतात ना. हे दाखवल्यानंतर त्याचा उपक्रम आठवलं म्हणजे सगळं. म्हातारपणामध्ये आठवत नसते. हे काढा आपलं. भावेव पुरुषो लोके क्षरक्षाक्षरे म्हणजे क्षरात सर्वांनी भूतानी कुटाक्षोक्षरे, अशी 2 प्रकारची उपाधी आहे. क्षरात सर्वांनी भूतानी, सर्व भूत अक्षर पावणारे, आणि अक्षरम कुटस्थ अक्षर उच्यते. कुटस्थ अक्षर म्हणजे इथे कुटस्थ दीप नाही घ्यायचा. मग कुटस्थ शब्दाचा अर्थ इथे कोणता घ्यायचा? अविनाश म्हणून घ्यायचा. तुम्हाला कळलं ना? कुटस्थ दीप कुटुंब निर्विकार आहे ना. तिचा संदयोग केलं वृत्तीनाम भावाशिवाय भासिता येणा असं कुटस्थ इथे. जो संधी आणि संधीमधला फरक ज्याच्या योगाने आपल्याला कळते त्याला काय म्हणतात? मग कुटस्थ. तुमची परीक्षा कदम मावळीला विचारून घ्या. त्या दिवशी तुमची पंचदशीची परीक्षा काय करू म्हणजे तुम्ही प्रस्थानपर्यंत मोकळे. परीक्षा संपल्या, फक्त एक 16वा अध्याय राहिला.
पण इथला कुटस्थ नाही घ्यायचा. मग कोणता कुटस्थ घ्यायचा? हे आत्म्याला उपाधीच्या योगाने कुटस्थ नाव आलेलं आहे. उपाधी लागले की नावामध्ये काय होतं? मग त्याला कुटस्थ असं म्हणत असतात. त्या कुटस्थाचं सर्व आणि आतल्या ह्याच्या ज्याच्याकडून प्रकाशन होत असते त्याला कुटस्थ असं म्हणतात. दोन भागात असून एक कुटस्थ आणि एक त्याच्यामध्ये आभास. आभास काय करतं? कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होण्याकरता ब्रह्मचैतन्य आणि आभास याची आवश्यकता आहे. हे झालं बाह्य पदार्थाचं. आणि आतल्या पदार्थाचं देहातलं तुम्हाला भूक लागली, तहान लागणे, शौचालय लागलीकडे जाणे, याचं ज्ञान कोणामुळे होतं? त्याला कुटस्थता. कोणीतरी त्याचा प्रकाश काय असला पाहिजे. मला भूक लागली हे कोणामुळे कळालं? न म्हणलं तर भूक काय झाली? शांत झाली. याचं प्रकाशन ज्याच्याद्वारा होत असते त्याला कुटस्थता. तुमच्या पंचदशीमध्ये हा विचार. कुटस्थ इथे उच्चते. आता या उपाधी अशी दोन आहेत त्या सांगतात. मग म्हणे सव्यसाची हे संसार पाठवण्याची 35व्या आठाची दुपुरुषी. मग म्हणे सव्यसाची. अर्जुनाला सव्यसाची उदाहरण दिलं बा. निष्णात मजा असतील सौर्यवान बाण मारण्यामध्ये, पण जोपर्यंत अर्जुन येत नाही तोपर्यंत पुष्कळ आंब्याचे फळाचे प्रकार आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण जोपर्यंत देवगुडचा हापूस येत नाही तोपर्यंत फळाची सभा भरली होती बा. आणि प्रत्येकाला वाटायचा अध्यक्षाचा मान कोणाला मिळेल. मलाच माहीत आपापल्या प्रतिष्ठेत सगळे बसले होते. आणि तिकडून कोणाला आंबा आला बरोबर फणसाच्या अंगावर काय केळीने काय केली, नारळाच्या पोटात वाढत जाऊ द्या. शेवटी फळाचा राजा कोण ठरला? दृष्टांत. शौर्यामध्ये कोण ठरला? बघ एकला अर्जुन. आणि तिकडे काय भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, महारथी कर्ण. शेवटी विजय कोणाला मिळाला? यत्र योगेश्वर तत्सशी विजय. धृतराष्ट्राने विचारलं होतं ना कोणाला? संजयाला. म्हणलं हे बा विजय कोणाचा प्राप्त आहे? आणि त्याने लगेच सांगूनही टाकला. म्हणलं माझ्या मुलाला काय? आमच्या मुलाची सेना किती आहे? 11 वर्ष आहे. आणि पांडवाची किती आहे? 7 फक्त. सेना सुद्धा आमची कशी आहे? अधिक आहे. बरं महारथी वीर कोणत्या बाजूला आहे? आमच्याच बाजूला आहे. पांडवाच्या बाजूला काय? एक फक्त अर्जुन आहे. तो भीम तर म्हणला बेचूच आहे. बेकल त्याला काही. शेवटी संजयाने निर्णय कोणता केला? पांडवांनाच विजय मिळणार आहे असं जर सांगितलं मालकाला काय येईल? म्हणून पर्यायोक्त अलंकार केला. यत्र योगेश्वर यत्र पार्थ आणि तत्तश्री विजय. यतो धर्म तत्व विजय. जिथे धर्म आहे म्हणून तर मोदी निवडून येतो. वाको नाही हे नाही. आमचं मत कोणाला जो धर्माला अनुकूलच आहे चला जाऊ द्या. आता एक कीर्तनात नाही म्हणायचा. सव्यसाची शब्द लागा. अर्जुन दोन्ही हाताने बाण मारण्यात निष्णात होता. हा हात टाकला तरी हात आणि या हात टाका.
बाकीच्यांना फक्त एखादा सव्यसाची आणि पुष्कळ पखवाज वाजवणारे पाहिजे बरं का. पण एक पखवाज वाजवणारा असा पाहिला तो वाजवता वाजवता असा करायचा तरी वाजवण्याचा, पुन्हा असा करायचा तरी वाजा, त्याला सव्यसाची ना. नाही तर इतर पखवाज आपले असे करतात. मग अल्ला तसं आहे, त्याला निष्णात मनुष्य म्हणतात. बरेच तबला वाजवण्यामध्ये झाकीर उष्ण होते या पद्धतीने जाऊया. मला अर्जुनाला कोणतं विशेषण दिलं म्हणे संसार पाठण्याची वस्ती सावी हटाची. तर दोन पुरुष आणखी या संसारात राहतात. जशी आगावाची गरणी नांदत दवी जाते दोळी. संसार राजधानी दोळाची नाही का. रात्र नसेल तर काय आणि दिवस नसेल तर अजून काही तिसरं आलेलं आणि काही तिचा पुरुष आहे परंतु दोहीचे नाव नसाय. उदयला गावाशी काय असे क्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. उत्तम पुरुषाचं वर्णन नंतर सांगणार आहे. परिते गोटी असो आधी दोन्हीच परी असो संसार ग्रामा वसवाले असे म्हणून उत्तम पुरुषाचं नंतर सांगू. अगोदर हे दोन पुरुषाचं वर्णन करून सांगू. तेव्हा क्षर पुरुष कसा आहे, आंधळा वेडा पंगळू एक सर्वांगे पडता सांगू गामागुणे सांगू घडला दोघा. तेव्हा क्षरपुरुष का आंधळा आहे नाही का. सहज मी आंधळा का निधरा का. वेडा आहे. वेडा कशाला म्हणायचा, शरीरालाच काय म्हणतो तो. मी म्हणतो वेडा मनुष्य काय कोणाला काय म्हणतो. इथं तुम्ही ऐकलेलंच आहे की वेडा मनुष्याला नाही का कधी भावाला दादाही म्हणते आणि कधी मग शाळा फारवड करतात ना त्याच्यामध्ये म्हणतात वेडी मानतात मला वेडी. एक आमच्याकडे स्क्रू फिरले तो सहज आलेला आहे म्हणून दृष्टात नाही. आंधळा पुढे वेडा ज्ञानदृष्टी ही नसेल तर त्याला काय म्हणायचं आंधळा. आपल्याला डोळ्यासून आपण किम स्वरूप तो का म्हणे आंधळी ती संसारी जी नाही हरी ओळखला ऐकलं. तुला अंदाज म्हणायचा. डोळे असून काय उपयोग आहे. कोणती दृष्टी पाहिजे, ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी अर्पल हे सर्व आहे. म्हणून वेडा पांगळा. बरं पंगू म्हणजे अपंग असं आहे. पंगू असते ना एखाद्या माणसाला दोन हात असण्याच्या ऐवजी एकच असतो तो कोणाला ते मूल असते ना ते घरच्या लोकांना सुद्धा ते मूल जन्माला आलं म्हणजे कधी कधी पांगळच येतं जन्माला. मग घरच्या लोकांना फार काय वाटते त्याला पांगळ म्हणतात. पांगळी माणसं असतात ना त्याला दुसऱ्याचा आश्रय लागतो. काय लागतो. आंधळ्या माणसाला स्वतः पण जाता येते का आश्रयाने. त्याप्रमाणे हे सर्वांगी पुरता सांग. दुसरा जो पुरुष आहे तो मात्र सर्वांग पूर्ण आहे. ग्रामगुणे संघ घडला दोघा. एकाच गावामध्ये राहिल्यामुळे सहजासहजी त्याचे काय होते मग नाही का. थोड्या वेळापुरती का होईना आपण बसमध्ये प्रवास करत असलो 2 सीटाचं बाकड असलं तर त्याचे संबंध काय होतो. मग तो आपला चुन्याची डबी काढतो आपला दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज याचा चून आणि त्याचा तंबाखू. जाऊ द्या. एक 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 दृष्टांत. ही दोघीची बरी संसार कोंडला असे. एखादे म्हणते क्षर एखादे म्हणते अक्षर आणि दोही परी संसार कोंडला. या दोघांचे आकाशामध्ये 2च असते. नाही का अंधार असेल त्यावेळेला काय नाही आणि प्रकाश असेल त्यावेळेला
आता अक्षरत्व कवना, अक्षरत्व लक्षण आणि अभिप्राय संपूर्ण वेगळा. आता अक्षर कोणाला म्हणतात, अक्षर कोणाला म्हणतात, याचा सविस्तर विचार आम्ही तुम्हाला काय करणार आहोत. तरी महादंकारा लागून या धर्म सृष्टीचे कर्तव्य मायेचं पहिलं कार्य कोणतं आहे? महत्त्व. महत्त्वापासून मग तीन, पुढे मग मन बुद्धी चित्त आणि मग त्याच्यापासून ही सर्व सृष्टी. पहिले नाही का ऊर्ध्व मूळ मनुष्य का, तिथे हा विचार काय करा. अशा एक ब्रह्मापासून या संपूर्ण सृष्टीचा काय होतो. ब्रह्मापासून म्हणण्यापेक्षा मायेपासून होतं म्हणून नाव कोणाचं जाहीर होते. जगाला कोण उत्पत्ती करते म्हणजे माया करतो असं म्हणतो का परमात्मा. मोठ्याच नाव पुढे ते गरीबाला कोण. आता विवंचुक म्हणून अक्षर कवना, अक्षर लक्षण आणि अभिप्राय संपूर्ण महादंकारा लागून या धनुर्धरा आणि तृणांतीचा पेंगारा वेरी अगदी शेवटचं लहानातलं लहान आणि उपाधी कोणती तृण म्हणणार. अगदी लहान उपाधी असते ना तृणापर्यंत. एखादा मनुष्य नाही का तर म्हणता तुला जास्त मला बढायचं सांगू नका, तर मला डोक्यापासून तर पायापर्यंत काय करतो जाऊन जे काही साणे थोर सारथ्यत्वा स्थिर किंबहुना चराचर मनबुद्धी. जे काही साणे थोर अगदी लहान मंगेपासून तो हत्तीपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत चालत असते. ही जी पृथ्वी आहे जड स्वरूप आहे ना, जड व्यापी. काही चेतन आहे काही काय चालते अथवा दगड चालत असतात का, त्याला स्थिर म्हणायचं. आणि मुंगी तुला काय म्हणायचं, चेतन मिळायचं. किंबहुना गोचर मनबुद्धीचे, जे आपल्या आणखी मनबुद्धी जातच आणि प्रकाशन करते असे सर्व वस्तुजात जे तुला पंचभौती करते, नामरूपा सापडते, गुणत्रयाच्या पडते, पंचभौती करते. पंचमहाभूतापासून सर्व पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशाला पंच नामरूपे सापडते. माती कशासाठी पंचमहाभूत आणि नामरूप महाराजामुळे त्याला काय जसे नामरूप. लगेच त्या मातीला कोणतं नाव आहे ते घटायला नामरूपा. गुणत्रयाच्या प्रत्येक कामठाळी सर्व याची या सृष्टी त्रिगुणात्मक आहे. सत्वगुणाचं कार्य, रजोगुणाचं कार्य, अंतःकरण कोणाचं राज्य कार्य, ज्ञानेंद्रिय वगैरे हे सर्व सत्वगुणाचं कार्य आहे. प्राण कर्मेंद्रिय कोणाचं कार्य आहे आणि सर्व याचे पदार्थ हे तमोगुणाचं काय. गुणत्रयाच्या प्रत्येक कामाचे भूताकृतीचे नामे घडत पांगारे घेणे काळाशी जोख्याने जे गळ. तेव्हा या सर्वांना नाचणारा नाही का उत्पत्ती जरी अन्य होत असली तरी सर्वांचा लय करणारा काळ एक काय केलं पाहिजे. कालवसनी भगवत 11व्या अध्यायामध्ये भगवंताने ऐकाय म्हटलं तू कोण आहे आम्हाला समजत नाही. भगवान म्हणा मी कोण आहे काय, या सर्वांचा ग्रास करणार आहे मागे सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. काळाशी जो खेळणे जे कवडा जाणण्याचे विपरीत आणि जे काही जाणी जाते प्रत्येक क्षणी निमत आहेत. अश्वत्थ वेदम सविरूढ मूळ आहे त्या स्थितीमध्ये पदार्थ असतात का त्याच्यात प्रत्येक क्षणीला परिवर्तन होते. अश्वत्थ म्हणजे हा म्हणजे नाही उद्यापर्यंत टिकत नाही म्हणून त्याला काय म्हणतात नाही का. सृष्टीचं स्वरूप सांगते वेळी भगवंताने कोणता शब्द वापरला, अश्वत्थ शब्द 2 वेळा आलेला आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये ऊर्ध्वमूल मदशाखा अश्वत्थ नरूपमस्य तथोपलभे अश्वत्थमेन सुविरूढम असंघर्षस्येन दृढेन चित्वा. काढून भ्रांतीचे दाग
उभय सृष्टीचे अंग आणि हे स्वभाव जगला त्याला जग समजणार. काढूनही भ्रांतीच्या वेदांतशास्त्रामध्ये जगताला भ्रम म्हटलेला आहे. मावळ वेद जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसतं त्याला ब्रह्म म्हणतात. दोरीवर त्याचा सर्प काय आहे? खरोखरच आहे का? खरा असता तर दोरीच्या ज्ञानाने निवृत्त झाला असता का? दोरी किती जरी दाखवली कोणाला ते नाही. खऱ्या सर्पाला कोणत्या सर्पा दोरी दाखवल्याबरोबर दोरीने पाहायला झालं असतो का? तो असा काय दोरीनं कोणता सर्प निवृत्त होतं? बादलीचा आहे का? दोरीने खरा सर्पाला कुठं दोरीनं अष्टदा भिन्नायसे जे दाविले प्रकृती मिसे म्हणजे क्षेत्रद्वारा सत्तेचे याचा विचार अधिक करून शकता या जगताचा. अष्टदा प्रकृती म्हणा त्याच्यात दोन प्रकृती आहेत, परा प्रकृती आणि अष्टांगाने विभागल्या गेले जे प्रकृती आहेत अष्ट. भूमिरापो नरो वायू कम्मनो अहंकार मे भिन्न अपरे मी तत्वज्ञा प्रकृती जीवभूतामा. तिला आम्ही तुला सगळं दाखवलं आहे. त्याचप्रमाणे 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रद्वारा चत्तीचे महाभूता ज्ञांकारो बंदिरो इंद्रियानी लसे करते याचा सृष्टीचा प्रकार इथं दाखवलेला आहे. हे मागील सांगू की ते आता जे जे प्रस्तुती वृक्षाकार निरूपती अभ्यास म्हटला आम्ही तुम्हाला 15व्या अध्यायामध्ये आणि वृक्षाच्या रूपकाने संसाराचं काय दाखवलं. आगवायची असाकारी कल्पने आपण भयापुरी झाले असे तदनुसार चैतन्याचे कल्पनावाद सांगितले बा. कल्पना मात्र विध्वंसका जे कल्पने सवय होईल कल्पने सवय या सर्व आणखी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जे आपल्याला दिसते ते कोणामुळे कल्पनेमुळे त्याचा भास आहे आणि तेच कल्पना केली की संपले. तो कल्पना सांडून जर पाहायला लागला तसा का होत परत कोण भरलेला मत्त परत नान्यात मै सर्व मिदम प्रथम शिवापन बिंबे शिव प्रतिबिंब पाहता शोभे मग शोभला समारंभे घाले. एक दृष्टांत देऊन सांगता शिवाचा दृष्टांत. शिव हा प्राणी मोठा आहे पण जरा बेअक्कल आहे. दृष्टांत भांडारकराच्या पहिल्या पुस्तकाला ते गाजरामध्ये सिंह होता. काही इतर काय असायचे प्राणी असायचे का मग हा काय मांस खात असतो का? हे जे प्राणी असतं त्याला असे दोन असतं ना ते मांस खात आपलं हे खात नसते का. मग ते काय करतात सिंह कुठं पालन आणि काही अन्न शिजून खातो का. मग तो सिंह पशु मारून खातो मांस खातो. मग तसं पशुवर जरी आपत्ती एक मग एकाने ठरवलं एकदम बुडी घातली तुम्हाला 2-4 मारून टाकतात. म्हणलं असं करू एक जात जगावा म्हणजे सामुदायिक संकट नाहीच होईल. मग एक जायचं बघा. मग तो सिंह बरोबर 11 म्हणलं महाराज तुम्ही काय येण्याची आवश्यकता नाही आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे येतो बरं म्हणायला लागले. मग मग पाळी कोणावर आली कोल्यावर आली. चाणक्य असतो काय चाणक्य. मग कोल्यावर आल्यानंतर 11 वाजता जायचं कुठे सिंहाकडे. हा 2 वाजता गेला आणि तो सिंह इतका चिडला काय विचारायचं का. म्हणलं हे बा कायदा बदलून टाकू आता. मग त्याने सांगितलं महाराज रागवता कशाला आमच्यावर. म्हटलं दुसरा सिंह भेटला होता आम्हाला. कोणता. आणि त्याने सांगितलं म्हणलं पहिला सिंह होता त्यांनी रजा घेतलेली आहे. काय घेतलेली आहे. आणि दुसरा सिंह होता म्हणलं वनाचा काय झाला राजा
दुसरा सिंह मला बाजूला गेला, कुठे म्हणलं तर दुसरा सिंह. खोला मोठा हुशार होता, एक 12 विहीर. म्हणजे महाराज विहिरीत लपलेला आहे. मला फार त्रास दिला त्याने. मग सिंहाला घेऊन कुठे गेला, विहिरीवर. आणि त्या सिंहाचं प्रतिबिंब कुठं पडलं, त्यावर पाण्यात. म्हणलं तो पहा इथं लपलेला आहे. म्हणलं माझ्याकडे येणाऱ्या माणसाला एवढा त्रास देतो का तू, तुला हाणला पाहिजे. त्या प्रतिबिंबाशी बोलायला लागला. म्हणलं तुला हाणला पाहिजे. मग असा हात करायचा, काय करायचं, त्याच्यात काय दिसत तसं झालं. माझ्यावर हात उचका. काय केला पाहिजे म्हणून नाहीसा करण्याकरता त्यांनी काय टाकली, मग कोण हा कोला होता, कोल्याने टाळी वाजवली आणि कोल्याने वरून दगड टाकायचं. कुठे टाकायला सुरुवात केली, पाण्यात बुडून काय झालं. म्हणून सांगितलं ना, शक्तिमान आहे पण जरा बेअकल आहे. दुसरं काय वेगळं, नळा भारत स्वतंत्र अखंड भारत होता. काय होता, अखंड भारत असताना भारत काय झाला, भिन्न झाला की नाही. त्या भारताची फाळणी होता बरोबर. चीनने टाळी वाजवली. काय वाजवली, आपला शत्रू काय झाला, कमजोर झाला. अखंड भारत पाहिजे होता. काय पाहिजे, जाऊ दे आपलं काही राजकारण विशेष आहे. टाळी निघावा, कोणी टाळी वाजवली. आतापर्यंत आपला शत्रू कसा होता, बलवान होता. आता एक हात काय झाला, खंडित झाला. जाऊ दे, दृष्टात का जुने सुद्धा काही लोकांना फाळणी काय नाही मान्य नाही. सहजाला म्हणून तुम्हाला दृष्टांत आहे. आपणची बिंबे, प्रतिबिंब पाहता शोभे, शोभला समारंभे. नाही का, वरच्या खोल्याने खाली खोला आहे, आपल्या वरच्या सिंहाने खाली सिंह आहे असं समजून काय केली. का शरीर असंच होती असे, व्योमावर व्योम भजे, अद्वैत होऊन यात मुळामध्ये वेदांत सिद्धांत आहे ना, वेदांताचा अद्वैतवाद म्हणतात. कोणता, ब्रह्म हे कसं आहे, द्वैत आला कुठून, दुःखाला कारण. द्वैत अहंकारामुळे आहे. अहंकार अवधारित द्वैत अहंकार लोभे अवधारी काय जाय. वेदांताचा सिद्धांत म्हणून तुम्हाला अर्जुना का या परी साकार करपणी पुरी आणि आत्मा विस्मृतीची करी निद्रा करी. अशा प्रकारे साकार करपणी सर्व कल्पन मात्र मिलन जगत आहे. विस्मृतीची करी निद्रा. निद्रा म्हणजे ही निद्रा नाही घ्यायची. अज्ञानाला निद्रा म्हटलं आहे. नाही का, झोपेमध्ये काही कळतं का माणसाला, केवळ अज्ञान असतं, दुसरं काही नाही. याला आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय केवळ अज्ञान आहे. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक परोक्ष, दुसरं कोणतं. मग पहिल्या स्वरूप काय, दवा नाहीच, बुडून काय झाला, मेला अज्ञान. आणि ते रडायला काय, तरच माणसाने सांगितलं दवा आहे. आता कोणतं म्हणजे जाणीव आहे. तसं शास्त्र सांगते परमात्मा आहे. ज्ञात आणि तो परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे, स्वयं ब्रह्म. अपरोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये आनंदाची व्याप्ती, सकल दुःखाची. लगेच रडणारे ते माणसं
तोच ब्रह्म आहे, तोच दवा आहे असं म्हटल्यानंतर आतापर्यंत रडत होते ना, आता हसायला लागले. नाही का, एखादा प्रेत असते, नाही प्रेत नाही, आपलं हॉस्पिटलमध्ये असते बघ, ते गावलं मेला वेला म्हणून वाढताय ते खायले, लगेच घरचे लोक काय होतात रडायला, आणि लगेच दुसरी बाजू मेलाने अजून आहे म्हटलं जिवंत, हसायला सोडून एक एक म्हणे सुखी दुःखी म्हणत भोगळे आम्हा मातीचे थोडे उसणे याद आहे. आम्हा मध्ये एखादा माणूस झोपलेला असतो, त्याला उसणं होतं बघा, काय उसणावं आहे काही सांगता येत नाही. आता काय त्याच्याकडे ज्याचं जसं ध्यान असेल त्याप्रमाणे एक एक पोरगा तो आणखी पाठात उसणावला बघा, आली 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 त्याला मी आणि माझे हे उसणावलं आहे. तात्विक दृष्ट्या जर विचार केला आपण, तर आपण काय किम स्वरूप न देह स्वरूप नसून काय परब्रह्म स्वरूप. हा जनक आहे माता, हा मी गौरहीन आणि पुत्रवित्तकांता, हे सगळं संसाराचं वर्णन आहे. ऐशी आवड कोणी स्वप्न धावत धावत स्वर्गाची राणा, तया चैतन्य नाम अर्जुना, मग त्या चैतन्याला अक्षर पुरुष असं, जो उपाधीशी तादात्म्य घेतो नाही का, त्याला कोणतं म्हणायचं. कारण उपाधी ही कशी आहे, क्षर स्वरूपाची आहे. त्या उपाधीशी हे पहा, मरण हे शरीराला आहे का जीवाला आहे, पण धर्म कोणाचे घेतो आपले. आणि शरीराच्या जाण्या येण्याने मी जन्मात दोन मी काय करतो, हे धर्म सगळे घेतो. आता एक क्षत्रज्ञ हे रे नामे जया ते बोलणे, आणि जगत जीव म्हणे जे जसे ते. जगाचा नाद असणारा परमात्मा याची व्याप्ती करून आणखी सांगणारा, जो आपलेने विसरे सर्व तत्वे अनुकरे, आणि तो आत्मा बोली जे अक्षरे पुरुष नाम आहे. त्याला अक्षर पुरुष स्वच्या स्वरूपाला काय झालेलं आहे, विसरले तया अंतवर झाले आणि पसरती लखाणी नाही का. आपल्याला आठव आहे पण संसाराचा मी कोण आहो याचा काय, आणि विक्षेपाचा काय आठव आहे. अज्ञान काय करतं, असलेल्या पदार्थाचं ज्ञान होऊ देत, नसलेलं काय करतं स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. नसलेला देह निर्माण करून तोच मी आहे सदृढ बोलतो. आत्मा म्हणजे शरीर पुरुष आहे, एवं वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता देहपुरी निवेदता मला पुरुष काय म्हणायचं, हा पूर्ण आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्ण. समुद्र कसा आहे पूर्ण आहे, धरण कसं आहे अपूर्ण आहे, पौर्णिमेचा चंद्र कसा आहे आणि चतुर्दशीचा कसा जीवशून्य काय पूर्ण आहे. वरी देव परी निवेदता पुरुष नामे, आणि ईश्वरपणाचा नातीला आळया शनी आला, आणि जे उपाधीचे हाताला म्हणणे मग याला अक्षर पुरुष का म्हणतात, उपाधीच्या तादात्म्यामुळे त्याला काय म्हणतात, कारण उपाधी कशी अक्षर तिचं काय घेतलं म्हणून क्षरपणाचा याच्यावरती काय आला आरोप. उदाहरणार्थ जैसा खळाळी याची अवदका सरशी उताळे चंद्रिका. पाऊस आला म्हणजे असं लाटावर लाटा येत असं, मग आकाशातला चंद्र लाटेमुळे असा दिसतो असा दिसतो, चंद्र जसा जाय आणि दिसते कोणाच्यामुळे उपाधीमुळे ऐसा नाही. खळाळ मोठं गाव शोभे, खळाळ संपला, चंद्रिका ती सरसीच बनली, चंद्र जागच्या जागेच आहे. तसा उपाधी नाशी न दिसे उपाय, उपाधीचा नाश झाल्यानंतर उपाधीचा नाश करावा लागतो का निराश करावा लागतो, नाश निराश शब्द घ्यायचा. कारण तादात्म्य सुटणे हाच निराश आहे. काय सुटणे, यस्य नाहं कृतो भाव आत्माविषयी
मुक्त अवस्था म्हणजे काय? लागून येतो पाप कोणाच्यामुळे? उपाधीमुळे. व्यापक उपाधीचे ने पाडे क्षणिकत्व याचे जोडे त्याने खाकरेपणे गडीक्षरे. उपाधीशी तादात्म्य असल्यामुळे क्षणिकत्व याचे. उपाधी ही अविनाश स्वरूपाची आहे का क्षणक स्वरूपाची आहे? त्याच्यामध्ये परिवर्तन आहे, नाही का? अगदी आहे त्या स्थितीत राहत असते का प्रत्येक क्षणाला परिवर्तन होतं? ते रामशब्दात जीवनाचे. आपल्याला असं वाटत असते म्हातारपण एका दिवसात कुठं म्हातारपण येत असते का? मग त्याला काय पहिला घास घेतल्याबरोबर भूक जात असते का प्रत्येक घासाला जाते? काय एवं जीव चैतन्य आहे गए क्षरपुरुष जाणावे आता रूप करू बरवे. म्हणून जीव जे चैतन्य आहे त्याला क्षरपुरुष म्हणतात. क्षराशी तादात्म्य घेतले असल्यामुळे त्याला क्षरपुरुष असं म्हणतात. त्याला जीव चैतन्य म्हणतात. आता रूप करू बरवे, नाही का? द्वामिमा पुरुष लोके क्षरक्षा. क्षराचं वर्णन केलं तर कोणाचं राहिलेलं आहे? आता जीवाचं वर्णन आले. आतापर्यंत देहाचं वर्णन केलं. क्षर उपाधी आहे. आता कोणता? अक्षर पुरुष. त्याचं वर्णन कधी करू? उद्या करू, नाही का? नाही तुम्ही मला बुवा संपवायचं नाही. थोड्या वेळाने आता